नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. कुसुम सोलार योजनेसंबंधी महत्त्वाचं असं अपडेट आहे. जर तुम्हीही कुसुम सोलार योजनेमध्ये अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज हा छाननीमध्ये असेल तर तुमच्यासाठी हे अपडेट खूप महत्त्वाचं असणार आहे. तर या अगोदर आपण पाहिलं होतं की 2 लाख सोलार जे आहेत महाऊर्जाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले होते. म्हणजे महावितरण जे आहे ते पेंडिंग लोकांसाठी काही राहिलेले अर्ज आहेत त्यांच्यासाठी 2 लाख सोलार आता इथून पुढे जे आहे ते महावितरण पाहणार होतं. तर त्यासंबंधीचंच महत्त्वाचं असं अपडेट आहे की काही दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज केले होते त्यांना व्हॉट्सअपला वेगवेगळ्या सोलार कंपनीद्वारे SMS येत आहेत. तर शेतकऱ्यांना असा व्हॉट्सअपवर SMS येत आहे, प्रिय ग्राहक, त्यानंतर शेतकऱ्याचं नाव, आपण कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी अर्ज भरला होता व तो अर्ज सक्सेसफुली मंजूर करण्यात आलेला आहे. येत्या काळात दिवसात पेमेंट भरण्यासाठी पर्याय येईल. आपले पेमेंट भरून डॅश डॅश नावाने कंपनीची निवड करा. कंपनीची निवड केल्यानंतर आपण स्क्रीनशॉट डॅश डॅश या नंबरवर पाठवायचा आहे. म्हणजे आमचे प्रतिनिधी जे आहेत ते तुम्हाला कृषी पंप स्थापित करण्यास मदत करतील. काही अडचणी येत असल्यास आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच आमच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य केले जाईल. असे तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीमार्फत व्हॉट्सअपवर SMS येत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे जे अर्ज आहेत ते आता अप्रुव्हलसाठी आलेले आहेत, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि त्यांना कधीही 15 दिवसात किंवा 1 महिन्यामध्ये सेल्फ सर्वे करण्यासाठी किंवा पेमेंटसाठी SMS येणार आहेत. त्यामुळं या ज्या कंपन्या आहेत त्या ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी, म्हणजे तुम्ही त्यांची कंपनी निवडावी यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवर SMS पाठवत आहेत. हे झालं एक अपडेट. दुसरं महत्त्वाचं असं अपडेट आहे की जे कुसुममधले अर्ज होते मेडाकडं ते आता महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. काही शेतकरी मित्रांना मेडामध्ये अर्ज केला असून महावितरणकडून सेल्फ सर्वेसाठी SMS येत आहेत किंवा पेमेंट करण्यासाठी SMS येत आहेत. काल आपल्या ग्रुपमधील काही व्यक्तींना मेडाकडून SMS येण्याऐवजी महावितरणकडून SMS आलेले आहेत. म्हणजे आता जे काही राहिलेले अर्ज होते, छाननीमध्ये अर्ज आहेत, असे अर्ज महावितरणकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. त्याचाही तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतो. इथे तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ₹32,075 रकमेचा ऑनलाईन भरणा कुसुम office.mahadiscom.in/app या लिंकवरून मोबाईल ॲपद्वारे करावा. धन्यवाद महावितरण. म्हणजे महावितरणकडून या शेतकऱ्याला SMS आलेला आहे. यांनी जो अर्ज आहे तो कुसुममध्ये भरलेला आहे, परंतु SMS यांना महावितरणकडून आलेला आहे. आता जे काही छाननी अंतर्गत अर्ज राहिलेले आहेत त्यांची छाननी होऊन ते पूर्ण जे अर्ज आहेत ते आता महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आता इथून पुढची जी प्रोसिजर असेल ते महावितरणकडून करण्यात येईल. तुम्हाला यापुढे जर SMS आला तर तो तुम्हाला महावितरणकडून येईल. हे असं महत्त्वाचं अपडेट होतं. त्यानंतर तुम्हाला महावितरणचे जे बेनिफिशरी ॲप आहे त्यावरूनच सेल्फ सर्वे करायचा आहे आणि त्यावरूनच पेमेंट करायचं आहे आणि तिथूनच तुम्हाला वेंडर म्हणजे कंपनी निवडायची आहे. याची ही पूर्ण प्रोसिजर आपल्या चॅनलवर अगोदरच तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत, तिथून तुम्ही पूर्ण प्रोसिजर पाहून घेऊ शकता. हे असं महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.